नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे तिळगुळाचे लाडू। मकर संक्रांती निमित्त तिळगुळाचे लाडू कसे करायचे ते आज आपण बघू। तिळगुळाचे लाडू करण्यासाठी तीळ, गूळ आणि शेंगदाणे हे तीनच साहित्य आपल्याला लागणार आहे। सगळ्यात आधी गॅसवर आपण कढई तापायला ठेवू। कढई चांगली तापली की आपण याच्यामध्ये तीळ घालून घेऊ। तीळ आपल्याला मंद गॅसवर भाजायचे आहे। चांगले खमंग होईपर्यंत तीळ आपण भाजून घेऊ। तीळ आपल्याला जास्ती खूपही भाजायचे नाहीयेत आणि कमी म्हणजे कच्चे ठेवायचे नाहीयेत। परफेक्ट तीळ भाजले की आपला लाडू चांगला होतो। आता आपले तीळ चांगले भाजून झालेले आहेत। तीळ असे उडायला लागले की समजायचं की आपले तीळ भाजून झालेले आहेत। आता आपण हे तीळ एका ताटामध्ये काढून घेऊ। तीळ आता आपण ताटात काढून घेऊ म्हणजे ते लवकर थंड होतील। आता कढईमध्ये आपण दाणे भाजून घेऊ। आता आपले दाणे चांगले खमंग भाजून झालेले आहेत। आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपले दाणे आणि तीळ चांगले भाजून झालेले आहेत। हे थंड होईपर्यंत आपण आता थांबू। आता आपले तीळ आणि दाणे थंड झालेले आहेत। या दाण्यांचे आपण सालं काढून घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्सर मधून एकदा बारीक फिरवून घेऊ। आता हे तीळ आपण अर्धे तीळ आपण मिक्सरच्या पॉट मध्ये घालून घेऊ। याच्यातच हे दाणे पण घालून घेऊ। आता हे गूळ आणि दाणे आपण दोन बॅचेस मध्ये बारीक करून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये गूळ घालून पुन्हा एकदा बारीक करून घेऊ। आता आपण हे तीळ एकदा मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आहेत। ते आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। आता आपण दुसऱ्यांदा पण जे बारीक केलेलं आहे ते आपण याच्या ताटामध्ये काढून घेऊ। आता आपण हे तिळाचं जे कूट केलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ अर्ध आणि त्याच्यामध्ये अर्धा गूळ घालून दोन बॅचेस मध्ये गूळ आणि तीळ पुन्हा एकदा मिक्सर मधून काढून घेऊ। आता हे तीळ आणि गुळाचं मिश्रण जे आपण बारीक केलेलं आहे ते आपण एका परातीमध्ये काढून घेऊ। आणि बाकी उरलेलं तीळ आणि गूळ ते पण याच पद्धतीने बारीक करून घेऊ।
मग उरलेला गूळ पण आपण आता याच्यामध्ये घालून घेऊ आणि एकदा मिक्सरवर फिरवून घेऊ. आता आपले सगळे तीळ आणि गूळ एकत्र मिक्सरमधून बारीक करून झालेलं आहे. आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊ आणि याचे लाडू करून घेऊ. आता आपण याचे लाडू वळून घेऊ. लाडू तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे असतील त्या साईजमध्ये करू शकता, लहान मोठे. आता आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत. सोप्या पद्धतीने आपली तिळगुळाच्या लाडूची रेसिपी झालेली आहे.